शालेय अभ्यासक्रमामध्ये हिंदी भाषेची सक्ती करण्यात आली। यावरून राज्यात आता वातावरण चांगलंच तापलंय। शासनाच्या या निर्णयाविरोधात मनसेने आक्रमक भूमिका घेतली, तर दुसरीकडे या वादात गुणरत्न सदावर्तेंनी देखील उडी घेतली आहे। त्यांनी राज ठाकरेंच्या विरोधात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। राज ठाकरेंविरोधात एफआयआर दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी सदावर्तेंनी केली आहे। मनसेने घेतलेली भूमिका ही समाजात तेढ निर्माण करणारी आहे, असं सदावर्ते यांनी म्हटलं आहे। गुणरत्न सदावर्ते यांनी पोलिसात राज ठाकरे यांच्या विरोधात तक्रार केलेली आहे। पोलिसात तक्रार दाखल केली। राज ठाकरेंना अटक झाली पाहिजे अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात येते। मनसेकडून भाषिक वाद घालण्याचा घाट घातला जातोय असंही सदावर्ते यांनी म्हटलेलं आहे। सदावर्ते यांनी शिवाजी पार्क पोलीस स्थानकात तक्रार दाखल केलेली आहे। राज ठाकरे यांचं वर्तन तालिबानी प्रकारचं असल्याचंही सदावर्ते यांनी वक्तव्य केलंय। राज ठाकरे यांना अटक झाली पाहिजे, मनसेकडून भाषिक वाद घालण्याचा घाट घातला जातोय असं सदावर्ते यांनी वक्तव्य केलेलं आहे। तर त्यांनी राज ठाकरे यांच्या विरोधामध्ये पोलिसात तक्रार दाखल केलेली आहे। GR जाळायला स्वतःच्या मुलाला का नाही पाठवलं असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केलाय। राज ठाकरे यांच्या विरोधात त्यांनी तक्रार दाखल केली आहे। आजूबाजूला दारूची दुकानं आहेत, ती बंद करण्यासाठी निवेदन द्या ना। तेव्हा तुमचे चेहरे आणि तुमचे मर्दानगी कुठे जाते? पुस्तकालयाला म्हणता हिंदीचं पुस्तक कसं देईल? अरे अनेक पुस्तकं द्यायला सांगा। ही ज्ञान अर्जनाची नगरी आहे मुंबई। ते न करता तुम्ही धमक्या देताय। त्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता राज ठाकरेला कायदा संमत असेल तर अटक झाली पाहिजे, त्यांच्या कार्यकर्त्यांना अटक झाली पाहिजे, त्यांना प्रतिबंध केला पाहिजे। हे करत असताना आज आम्ही पोलिसांना नॅशनल पॉलिसी दिलेली आहे 2020 ची एज्युकेशन पॉलिसी। त्यांना त्यांच्या पोलिसांना अभ्यास करून राज ठाकरेवर कारवाई करण्यासाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।